गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. मी आहे साक्षी आणि माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत माझे मेकअप, हेअर केअर आणि स्किन केअर प्रोडक्ट्स जे मी कंटिन्युअसली 2-3 मंथ्सपासून यूज करत आलेली आहे. तर ते मला कसे वाटले, काय मी ते प्रोडक्ट्स पुन्हा रिपर्चेस करेल की नाही, हे आपण आजच्या या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. चला तर बघूया कुठले आहे ते प्रोडक्ट्स. तर पहिलं जे प्रोडक्ट आहे ते आहे आपलं स्किन केअरमध्ये आणि ऑनेस्टली मी तुम्हाला पहिलेच सांगते, मी स्किन केअर प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट आवडलं तरीही मी कंटिन्यू करू शकत नाही. कारण मला स्किन केअर प्रोडक्टला घेऊन एक्सपेरिमेंट करणं खूप आवडतं. त्याच्यामुळे मी कुठलंही एक प्रोडक्ट स्किन केअरमध्ये आवडलं म्हणून मी कंटिन्यू करू शकत नाही. तर हे आन्सर तुम्हाला पहिलेच मिळालं. पण ते प्रॉडक्ट कुठलं आहे जे मला आवडलं? तर ते आहे हे डॉट अँड कीचं टोनर, जे मी फिनिश केलेलं आहे 2-3 मंथ्स यूज करून आणि याचा रिझल्ट मला खरंच खूप जास्त मनापासून आवडला. तर अ, हा काय करतो तुम्हाला इन्स्टंटली लावल्याबरोबर, मी म्हणते ही इन्स्टंटली लावल्याबरोबर तुम्हाला ग्लो देतो आणि तुमची जर अनइव्हन स्किन टोन असेल, तर त्याला पण इव्हन करतो. ठीक आहे. तर मला एक्सपेरिमेंट करणं आवडतं. तर त्याच्यामुळे मी आता सध्या कुठला प्रोडक्ट यूज करते आहे, ते तुम्हाला दाखवते. तर मी आता सध्या यूज करते आहे हे लव्हरचं कोलाजन बूस्टिंग टोनर यूज करते आहे आणि मला हे पण आवडलं. पण यापेक्षा पण जास्त मला डॉट अँड कीचं टोनर आवडलं. त्यामुळे मी रिकमेंड करेल, की तुम्ही डॉट अँड कीचा हे टोनर नक्कीच यूज करून बघा आणि मला खात्री आहे, की तुम्हाला हे टोनरचा रिझल्ट खूप आवडेल. तर तुम्ही नक्की यूज करून बघा आणि मला कळवा, की हे टोनर तुम्हाला कसं वाटलं. तर या प्रॉडक्टला मी रिपर्चेस करणार नाही, कारण याचं आन्सर मी तुम्हाला आधीच दिलं, की मला ब्रँडशी एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं. तर मला डिफरंट टोनर्स, डिफरंट मॉइश्चरायझर, डिफरंट फेस वॉश, डिफरंट सिरम्स यूज करणं मला पुष्कळ आवडतं. त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट मी रिपर्चेस करणार नाही. तर माझं सेकंड प्रॉडक्ट आहे पुन्हा स्किन केअरमध्ये आणि ते आहे सनस्क्रीन. आता सनस्क्रीनमध्ये मी एक्सपेरिमेंट करत नाही. आधी मी भरपूर एक्सपेरिमेंट केले, पण मला ते सूटच व्हायचे नाही. माझ्या फेसला ते सूट व्हायचे नाही. त्यामुळे मी डर्मॅटने सजेस्ट केलेली सनस्क्रीनच यूज करते आणि तुम्ही बघू शकता इथे मी भरपूर सारे ऑलरेडी 2 ट्यूब्स मी खतम केलेले आहे आणि 1 ट्यूब माझी चालत आहे ही आणि एक ऑलरेडी मी रिस्टॉक करून ठेवलेली आहे. तर मला हे खूप जास्त सूट झाली. ती आहे बार UV लोशन SPF 30. याचं जे टेक्स्चर आहे ते खूप स्मूथ आहे, लाईटवेट आहे. स्क्रीन लावल्यानंतर पण फील होत नाही की तुम्ही सनस्क्रीन लावलेली आहे. नाहीतर मोस्टली ज्या सनस्क्रीन असतात त्या खूप जास्त हेवी असतात, खूप जास्त चिपचिप असतात. त्यामुळे मी ही सनस्क्रीन नक्कीच रिपर्चेस करत राहणार आणि कंटिन्यू यूज करत राहणार समोर पण. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे हेअर केअरमध्ये ते आहे हे पिलग्रिमचं हेअर ग्रोथ सिरम आणि याचा रिझल्ट अमेझिंग. आधी माझी हेअरलाईन खूप वाईड होती, तुम्ही बघू शकता आणि या सिरपमुळे माझी हेअरची प्रॉब्लेम मोस्ट ऑफ दी सॉल्व्ह झालेली आहे. खूप छान सिरम आहे. तुम्ही पण यूज करून बघा. तुम्हाला पण याचा रिझल्ट नक्कीच आवडेल. पण एवढंच की तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं आणि पेशन्स ठेवावा लागतो. तर माझी एक बॉटल ऑलरेडी संपलेली आहे ही, ज्याच्यामध्ये माझ्या मम्मानी कुठलं तरी ऑइल यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि आता ही जी सेकंड बॉटल आहे, ती पण ऑलमोस्ट फिनिश होतच आहे. म्हणजे तुम्हाला बघा इथपर्यंत आलेलंच आहे. तुम्हाला कंटिन्यू यूज करावा लागतो प्रॉपर चांगले रिझल्टसाठी. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. आणि हो, हे पण प्रॉडक्ट जे आहे ते मी नक्कीच रिपर्चेस करणार, कारण मला याचा रिझल्ट आवडला. हेअर केअरमध्ये माझे सेकंड जे प्रॉडक्ट आहे ते आहे हे खादी इसेन्शियलची हेअर किट, ज्याच्यामध्ये आहे हे बनाना शॅम्पू, रेड अनियन कंडिशनर आणि रेड अनियन हेअर मास्क. ही 3 हेअर प्रॉडक्टची किट तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे जर तुमचे ड्राय हेअर्स आहे. कारण तुमच्या ड्राय हेअर्सला बनाना शॅम्पू डीप नरिशमेंट देईल आणि ही जी रेड अनियन कंडिशनर आहे ते तुमचं हेअर फॉल कंट्रोलसाठी आहे आणि
हे पण जे हेअर मास्क आहे ते पण तुमचं हेअर फॉल कंट्रोलसाठी आहे. या तिन्हीही प्रॉडक्टचा स्मेल थोडा वियर्ड येतो, बट रिझल्ट नक्कीच चांगले आहे. जर तुमचे ड्राय हेअर असतील, हेअर फॉल जास्त होत असतील, तर तुम्ही नक्कीच हे प्रॉडक्ट यूज करू शकता. बट मी याला रिपर्चेस नाही करणार, कारण माझ्या विश लिस्टमध्ये एक शॅम्पू आहे, जे मला खूप महिन्यापासून ट्राय करायचं होतं. तर मे बी ते मी हे खतम झाल्यानंतर, पूर्ण संपल्यानंतर मी ते नक्कीच पर्चेस करेन आणि त्याचा रिव्ह्यू पण मग मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण सध्या तरी माझी इच्छा नाही आहे पुन्हा रिपर्चेस करायची याला. चला तर बघूया आता मेकअप प्रॉडक्ट्समध्ये. तर मेकअप प्रॉडक्ट्समध्ये माझे पहिले जे प्रॉडक्ट आहे ते आहे हे कन्सीलर. आता मी कन्सीलर्समध्ये भरपूर सारे कन्सीलर्स यूज केले आहे. तुम्ही बघू शकता जसं L'Oreal 52, Ricoh आणि भरपूर अजून काही कन्सीलर्स. पण मी या स्विस ब्युटीच्या कन्सीलरसोबत अलगच ऑब्सेस्ड आहे, कारण एकतर अफोर्डेबल पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याला ब्लेंड करायसाठी बिलकुल पण एका ब्युटी ब्लेंडर्सची पण गरज नाही आहे. ब्रशची पण गरज नाही आहे. तुम्ही इझिली याला तुमच्या फिंगर टिप्सनी ब्लेंड करू शकता आणि याचं टेक्स्चर्स खूप लाईटवेट आहे. तुम्हाला फिनिशिंग खूप छान मिळेल. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा स्विस ब्युटीचे कन्सीलर्स. आणि हो, याला पण मी नक्कीच रिपर्चेस करणार. आजच्या आपल्या लास्ट मेकअप प्रॉडक्टमध्ये सेकंड जे मेकअप प्रॉडक्ट आहे ते आहे हे स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस हायलाइटिंग प्रायमर, जे तुम्हाला मेकअपच्या आधी यूज करायचं असतं आणि याने मेकअप तुम्हाला तुमचा ग्लॉसी होईल. माझ्यासारखा मेकअप ग्लॉसी आवडतो, तर हा प्रायमर तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे. यामुळे तुमचा मेकअप ग्लॉसी होईल आणि तुम्हाला शाईन मिळेल. खूप कमी प्राईसमध्ये छान रिझल्ट देतो हा. जर तुम्ही मॅकचं स्ट्रोब क्रीम बघायला गेला, तर तुम्हाला ते 1500च्या वरतीच मिळणार. पण त्याच्या हाल्फच्या हाल्फ प्राईसमध्ये पण तुम्हाला हा मिळून जाईल आणि खूप छान रिझल्ट तुम्हाला देईल. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. रिझल्ट तर अमेझिंग आहे, तुम्ही बघू शकता. पण मी सध्या तरी याला रिपर्चेस करणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.